सांगणार आहे. ते ठिकाण म्हणजे धाराशिवमधील आहे आणि याचीच कथा किंवा याचंच रहस्य वेरूळच्या लेण्याबरोबर जोडलेलं आहे. ते म्हणजे कसं तुम्हाला सांगतो. जे वेरूळच्या लेण्या आहेत त्या लेण्याची सुरुवात धाराशिवमधील लेण्यापासून झालेली आहे. कारण इथं सुरुवात केल्यानंतर त्यांना पाहिजे तसा दगड म्हणा किंवा जास्तीचा भाग किंवा त्यांना कोरीव काम जास्तीत जास्त करायचं होतं. गौतम बुद्धाच्या मूर्त्या असतील, हत्ती असेल किंवा त्यांचं मंदिर असेल, महादेवाची पिंड असेल, अशा बऱ्याचशा त्यांना ते कोरीव काम करायचं होतं. आणि असा अर्थापुरता दगड किंवा डोंगर त्यांना ह्या ठिकाणी मिळालेला नाही. म्हणून ते लोक इथलं आहे तसं काम म्हणजे निम्मं काम ते इथं ठेवून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, म्हणजे वेरूळला गेलेले आहेत. तो का ते मंदिर तुम्हाला मी दाखवतो. ते मंदिर तुम्ही पहा. त्या मंदिराच्या साईडनी पूर्ण कोरलेलं काम आहे. तुम्हाला मी दाखवतो. व्हिडिओ संपूर्णपणे पहा. व्हिडिओ स्किप करू नका. म्हणजे तुम्ही इतरांनाही शेअर करून सांगाल की आपल्या धाराशिव भागामध्ये सुद्धा पाहण्यासारखं भरपूर आहे. फक्त आपण फिरलो पाहिजे, आपण गेलो पाहिजे, आपण आलो पाहिजे. चला तर मग व्हिडिओ पाहण्यास सुरुवात करा. अशी वाट आहे. सिमेंटचे टप्पे केले आहेत म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला सहज सहज जाता येईल किंवा येता येईल. तुम्ही पाहू शकता. तो का ते मंदिर आहे का. मंदिर पण जुनं आहे. त्या मंदिराच्या आतील व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करतो. काही मिनिटामध्ये आपण मंदिरामध्ये पोचतो. तो का आहे का. निसर्गरम्य वातावरणामध्ये हा डोंगराचा आहे पूर्ण हिरवागार आणि ह्याच्यामध्ये कोरीव काम तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता. आलो आता मंदिराजवळ. अशी फुलं झाडे वगैरे आहे आपल्यापाशी. ह्या ठिकाणी असं हे मंदिर आहे पूर्ण. नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. धाराशिवमध्ये लेण्या आहेत आणि हे लेण्या जगप्रसिद्ध आहेत. ह्याचं कारण वेरूळच्या लेण्यासोबत जोडलं गेलेलं आहे. महत्त्वाचं कारण म्हणजे वेरूळच्या लेण्याची सुरुवात पहिल्यांदा इथे केली होती. पण त्यांना पाहिजे तसा दगड म्हणा, पाहिजे तसा डोंगर म्हणा किंवा त्यांनी ठरवलेलं असतं की बाबा आता किती काम करायचं किंवा किती कोरायचं किंवा काय काय कोरायचं. जसं की हत्ती असेल म्हणा, गौतम बुद्ध असेल म्हणा किंवा त्यांची जी गुफा असेल म्हणा किंवा त्यांचं नक्षीकाम असेल म्हणा, ते त्यांचं ते ठरलेलं होतं. या ठिकाणी आले, त्यांनी सुरुवात केली. पलीकडे 1, इथं 2 आणि हे तिसरं, म्हणजे असे 3 ठिकाणी या ठिकाणी कोरीव काम झालेलं आहे आणि अप्रतिम असं कोरीव काम केलेलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या आतमध्ये संपूर्ण दाखवतो. आतमध्ये भगवान गौतम बुद्धाची मूर्ती अप्रतिम अशा कोरल्या गेलेल्या आहेत. आता म्हणजे भरपूर वर्षानंतर त्या मूर्त्या म्हणजे थोड्या काही जीर्ण झाल्या असतील, पण कलाकारी अशी आहे की जर बघितलं गेलं तर माणूस सुद्धा असं तोंडात बोट घालेलं अशी या ठिकाणी कलाकारी केलेली आहे. 1, 2, 3 ब्लॉक आहेत आणि इतके सुंदर ब्लॉक त्यांनी कोरीव काम केले की म्हणजे त्याला शब्द नाहीत. अप्रतिम असं कोरीव काम केलेलं आहे. आणि याच लेण्यामुळे परत ते लोक किंवा ती माणसं वेरूळला गेले आणि त्या ठिकाणी अप्रतिम असं लेण्याचं दर्शन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. पण सुरुवात त्याची धाराशिवपासून झालेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. या ठिकाणच्या लेण्या असेल किंवा या ठिकाणचं मंदिर असेल तुम्हाला मी दाखवतो. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. डोंगरामधील लेण्यांच्या समोरच दगडामध्ये चिरबंदी असं बांधलेलं महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. हे मंदिर खूप जुनं आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर भव्य असा महादेवाची पिंड आहे. मंदिराच्या आत आल्यानंतर थंडगार असे वाटते, कारण मंदिराच्या चारी बाजूनी संपूर्ण भला मोठा डोंगर आहे. हा मंदिराचा गाभारा आहे. शांत आणि थंड असा हा महादेवाचा गाभारा आहे. तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर डोंगरामध्ये कोरलेलं भव्य असं हे लेणी आहे. हे प्रवेशद्वार आहे. तुम्ही पाहू शकता किती मोठा हा डोंगर आहे
आणि त्यांचं कोरीव काम जर पाहिलं गेलं तर अप्रतिम असं काम आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकताय हा मोठा हॉल आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता खांब किती मोठे आहेत. आणि आपण जसं जसं समोर जाऊया तसे समोरच भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. ती पण कोरलेली आहे. पहा तुम्ही. ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता. अंधार असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाहीये. पहा ती मूर्ती पहा. असं हे पहिलं अप्रतिम असं कोरीव काम आहे. गौतम बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे, पण ती आता जीर्ण होत चालली आहे. त्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाहीये, पण ती गौतम बुद्धाचीच मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता. तेथीलच हा दुसरा भाग आहे. अप्रतिम डोंगरामध्ये अप्रतिम कोरीव काम या ठिकाणी केलं गेलं आहे. आणि टोटल धाराशिवमध्ये किंवा या ठिकाणी आल्यानंतर 7 लेण्या आहेत असं म्हटलं जातं. तुम्ही बघू शकता कसं अप्रतिम असं कोरीव काम या ठिकाणी केलं गेलं आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्गरम्य ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या या ठिकाणी आल्यानंतर. इथून आपण या पायऱ्यावरनं वरी जाऊ शकतो आणि संपूर्ण ठिकाण पाहू शकतो. तसेच या ठिकाणी सूचनेचे काही फलक लावले गेले आहेत. आणि थोडंसं समोर गेल्यानंतर पाहिल्यावर तुम्ही बघू शकता कोरीव कामा कोरीव कामामध्ये भव्य दिव्य असं प्रवेशद्वार केलेलं आहे. त्या ठिकाणचे नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. हे भरपूर आणि खूप जुनं असल्यामुळे याची जीर्णता होत चाललेली आहे. ह्या पायऱ्या आणि पुढे गेल्यानंतर भव्य दिव्य असणारे असे खांब ते दगडी कामामध्ये कोरीव काम केलेले आहे. तुम्ही बघू शकता. लेण्या म्हटल्यानंतर अप्रतिम असं काम त्यांचं कोरीव केलेलं असतं. त्याला कुठलीच तोड नाही. बघू शकता हे अप्रतिम असे खांब आणि हे कोरीव काम आणि समोरच मंदिर आणि मंदिराच्या चारी बाजूनी भला मोठा डोंगर तुम्ही पाहू शकताय.
आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न असं वाटतं, कारण ते ठिकाण असं निसर्गरम्य असतं की आपण त्याचं कौतुक कुठल्याच शब्दात करू शकत नाही. तुम्ही पाहू शकता, हा आतला भाग आहे आणि याच आतमध्ये भव्य अशी गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी आहे. समोर जे पिवळं गेट दिसत आहे, त्या ठिकाणी गौतम बुद्धाची भव्य अशी मूर्ती आहे. त्या ठिकाणी लॉक असते. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण मूर्ती अशी अप्रतिम मूर्ती आहे. त्या मूर्तीची रोज पूजा अर्चना केली जाते आणि या ठिकाणचे खांब सुद्धा बघा एका रेषेत आहेत. कुठलाही खांब मागं पुढे नाहीये आणि अप्रतिम असं कोरीव काम धाराशिवमध्ये सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याच व्हिडिओच्या शेवटी मी भव्य अशी मूर्ती दाखवणार आहे. ती मूर्ती सुद्धा तुम्ही पाहून घ्यावी. पहा, ही मूर्ती पहा, या ठिकाणी दिवा लावलेला आहे. ही मूर्ती त्या लॉकच्या आतमध्ये आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गौतम बुद्ध पुढे आहेत, पाठीमागे तुम्ही बघू शकता असे नागाचे फळे आहेत आणि अप्रतिम अशी मूर्ती तुम्ही पाहू शकताय. आलाच तर या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि अप्रतिम गौतम बुद्धांचे दर्शन आवर्जून घ्या. पहा ती मूर्ती. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.